निलेशचा फोन वाजला. त्याने फोन उचलला व एकदम म्हणाला, "अरे बापरे, कधी झालं? कशी आहे ती? ती तिकडे सुखरूप पोचली का?" मला एकदम भीती वाटली. कोणाचा फोन असेल? कोणाला काय झालं असेल? असे अनेक प्रश्न मनात आले. फोन ठेवताच मी निलेशला घाबरून विचारले, "काय झालं?" तर निलेश म्हणाला, "आपल्या गावातील ती शकुंतला आहे ना, तिला वेड्याच्या दवाखान्यात नेले आहे." मी म्हणाले, "शकुंतला? तीच का लोकांना त्रास द्यायची, दगड मारायची?" तसा निलेश म्हणाला, "अगं नाही नाही, ती खूप चांगली मुलगी होती. नंतर ती वेडी झाली, पण स्वतःहून कधी तिने कोणाला दगड मारला नाही की त्रास दिला नाही." माझ्या मनात शकुंतलाचे विचार सुरू झाले. मला आठवते तिची पहिली भेट. माझे नुकतेच लग्न झाले होते व त्या गावात नवरी म्हणून आली. दुसऱ्या दिवशी मंदिरात जाण्यासाठी मी नातेवाईकांसोबत निघाले. मंदिराजवळ पोहोचताच एक वेडी एकदम माझ्याजवळ आली. मी खूप घाबरले व काही कळण्याआधी मी इकडे तिकडे पळायला लागले. माझ्यासोबत असणाऱ्यांनी तिला तेथून घालवले व मला म्हणाले, "घाबरू नको, ती काही करत नाही." पण त्या दिवसापासून मला तिची भीती कायम मनात होती. शकुंतला एक वेडी म्हणून गावात ओळखली जात होती. फाटले मडके कपडे, अंघोळ न केलेली, चेहरा कावरा बावरा, तिचं बाह्यरूप पाहिल्यावर कोणीही घाबरेल. आजही ती खिडकीसमोर अचानक पाहून मला तिची खूप भीती वाटली. दुसरी भेट झाली ती. मी बाळंतपणाला गावात आले होते तेव्हा. मी माझ्या बाळाला घेऊन झोपले होते. जाग आला तो गोंगाट ऐकून. बाहेर मुलाचा ओरडा ऐकून येत होता. कसला आवाज म्हणून मी खिडकीतून पाहण्यासाठी उठले व खिडकीतून डोकावणार तर माझ्यासमोर एकदम एक विचित्र चेहरा समोर आला. तोच चेहरा जो मंदिरात अचानक समोर आला व मी पार घाबरले. लगेच मागे सरकले. तो चेहरा आत तर येणार नाही ना, याची मला भीती वाटत होती. छातीची धडधड वाढली होती. पण मी हिंमत करून खिडकी बंद केली व माझ्या बाळाला जवळ घेतले. बाहेर मुलाचा आवाज मोठमोठ्याने येत होता, "शकुंतला, शकुंतला, मारा तिला दगड." असं म्हणून मुलं बहुतेक तिला मारत होती. कोणी म्हणत होतं, "पळा पळा, शकुंतला चिडली, ती आपल्याला मारेल." कदाचित तीही मुलांकडे दगड मारत असावी. तेवढ्यात कोणाचा तरी आवाज आला, "मुलांनो पळा, एखादा दगड लागेल कोणाला, आणि तिलाही त्रास देऊ नका. चला पळा." मुलांना पळवून लावले व शकुंतलेला जाऊ दिले. मी आतूनच बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेत होते. आता सर्व वातावरण शांत झालं होतं. मी शकुंतलेच्या विचारात एवढे गुंग झाले होते की निलेशच्या आवाजाने भानावर आली. पण मला शकुंतलाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. शकुंतला अशीच होती की तिच्या वेडं होण्यामागे काही कारण किंवा इतिहास आहे? मी निलेशला तिच्याबद्दल विचारलं. निलेश सांगायला लागला की शकुंतलाची आई लहानपणी वारली. वडील नीट सांभाळत नसल्यामुळे मामांनी तिला गावी आणली. शकुंतला सोंजवळ, सुंदर मुलगी, लांब केस, रंग सावळा, पण तरीही चेहरा तजेलदार. शकुंतला बघताक्षणी मनात भरणारी. शकुंतला कामातही हुशार. मामीला कामात मदत मिळाली त्यामुळे मामी खुश होती. आवाज छान असल्यामुळे गावातील महिला मंडळातही तिची वर्णी लागायची. शिवाय शिक्षण मॅट्रिक पास असल्यामुळे बालवाडी शिकवायची. बालवाडीतील मुलांची ती फार लाडकी होती. ती छान गाणी, गोष्टी सांगून शिकवायची. शिवाय आईप्रमाणे मुलांवर माया करायची. तिच्या लग्नासाठी मामांनी मुलं पाहायला सुरुवात केली होती. ती अशीच एकदा गावी नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेली. लग्न समारंभातून परत आल्यावर काही दिवसातच तिला अचानक वेड्याचे झटके यायला लागले. मामांनी मोठ्या शहरात जाऊन तिच्यावर उपचार केले. परत आल्यावर ती चांगली वागायची, पण काही दिवसांनी ती परत वेड्यासारखी वागायची. कोणी म्हणायचं तिच्यावर कोणी जादूटोणा केला, तर कोणी म्हणायचं डोक्यावर परिणाम झाला, पण खरं कारण काही कळलं नाही. मामांनी बरेच उपचार केले, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उपचार थांबवावे लागले. पुढे पुढे तर तिला अंगावरील कपड्याचेही भान राहत नव्हते. त्यामुळे तिला खोलीत बंद करून ठेवावे लागायचं. तिला मोकळं सोडलं की ती गावात पळून जायची. पुढे पुढे वेडेपण वाढत गेले. आता तर ती घरी पण यायची नाही, कुठेही झोपायची. एकदा अशीच ती मंदिरात झोपली असताना एका युवकाने नशेत तिच्यावर बळजबरी केली. तिचा आरडाओरडा ऐकून गावातील लोक
जागी झाली व त्या युवकाला बेदम मारली. या प्रकरणाने ती खूप घाबरली होती. एक चांगली मुलगी म्हणून ती गावात ओळखली जायची. शालीनता काय हे तिच्याकडून शिकावं असे लोक म्हणायचे. ती वेडी असली तरी गावातील लोक तिचा चांगुलपणा विसरले नव्हते. लोक तिला कधी खायला द्यायचे, कधी तिला साडी द्यायचे, पण तिने स्वतः कधी कोणाला काही मागितले नाही. काही टारगट मुलं तिला चिडवण्यासाठी दगड मारायची, पण तिने कधी मुलांना दगड मारला नाही. पण मुलांना पळवण्यासाठी दुसऱ्या दिशेने दगड भिरकवायची. तिचा दगड लागून कोणी जखमी झालं असं ऐकलं नाही. वेडी होती पण कधी कोणाला इजा केली नाही. आणि आता बिचारीला वेड्याच्या दवाखान्यात नेले आहे. पुढे काय होणार तिचं देव जाणे, असं म्हणून निलेश थांबला. हे सर्व ऐकून मी सुन्न झाले. निलेश सांगत होता. त्यांचं सर्व चित्र माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलं. मला शकुंतलाबद्दल खूप वाईट वाटत होते. मला खरंच काहीच कळत नव्हतं की शकुंतलासोबत असं कसं घडू शकलं. ती अशी कशी काय वेडी झाली असेल की कोणी काही केलं असेल तिच्यासोबत. याचं काही उत्तर भेटत नव्हतं. दिवस असेच पुढे गेले. एक दिवस गावाचा एक माणूस घरी आला. तेव्हा मी न राहून त्याला शकुंतलाविषयी विचारले. तो म्हणाला, तिचा काही पत्ता लागत नाही आहे. मी म्हणाले, का? काय झालं असेल? तर तो म्हणाला, काही दिवसापूर्वी तिच्या मामाने वेड्याच्या दवाखान्यात जाऊन चौकशी केली, पण शकुंतला नावाची कोणीच या दवाखान्यात भरती झाली नसल्याचे समजले. शिवाय त्या तारखेला कोणीच त्या गावातून पेशंट आला नाही असे त्यांनी सांगितले. पोलिसांकडे चौकशी केली तर ती गाडीतून उतरून पळून गेली अशी वेड्याच्या दवाखान्यातील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. पण आजूबाजूला चौकशी केली असता तिला गावातून नेत असताना तिच्यासोबत वाईट कृत्य करून तिला वाईट अवस्थेत जंगलात सोडून दिल्याचे कळले. त्यानंतर शकुंतला कुणालाच भेटली नाही. तिचा शोध आता पण सुरूच आहे असं त्यांनी सांगितलं. हे ऐकून तर मला धक्काच बसला. त्या निष्पाप जीवाचे लचके जंगलातील प्राण्यांनी तोडले असणार या विचाराने अंगावर काटा आला. नियतीच्या मनात काय होतं कोण जाणे. एका चांगल्या मुलीच्या जीवनाचा खेळ खंडोबा झाला. या सगळ्यांमध्ये तिचा काय दोष होता? देवाच्या मनात काय असते हे कधीच कुणाला कळत नाही. परत एकदा आपण जीवनाच्या रंगमंचावर नियतीच्या हातातील कठपुतळ्या असल्याचा अनुभव आला. म्हणून जीवनात कधी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून जीवन आहे तोपर्यंत मजेत जगून घ्यावे. म्हणूनच म्हणतात ना, उद्या कोण पाहिलंय. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.